कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लग्नाच्या वेळी काहीच माहित नव्हतं. काय होईल कसं होईल म्हणून ना अंगात लग्नाचा कुर्ता होता ना डोक्याला मंडावळे. आज हा कुर्ता बघून काहीतरी वेगळंच वाटतंय अर्जा. आपल्याला पण असंच वाटलं असेल, तिचं लग्न नीट व्हावं. तुम्हाला म्हणला होता ना लग्न करीन तर आपण संगत करीन, तसं झालं नाही म्हणून रात्री पळून लावले तिला. कोण आहे तुझी ती, सांग ना, कोण आहे तुझी ती? असं झालं नाही. अर्जुन, अबे अगं तू ह्या लग्नाच्या शालूत आपल्या लग्नात दिसत होतीस तेवढीच भारी दिसतेस ग. हा म्हणजे लाजल्यावर अजून भारी दिसतेस. अरे हे बघ, लग्नाचे कपडे, हा शालू बघितल्या एकदम लग्नाच्या दिवसाचीच आठवण झाली. मला पण सगळं आठवलं ना की असं वाटतं काल घडून गेलंय सगळं. ओय अजिबात नको, काल अजिबात नको. का काय का माझ्या डोक्याचा व्याप वाढेल. म्हणजे बघ की तुला मनवायचं, तुझं मन जिंकायचं, ही पोरगी माझा नवरा म्हणून स्वीकार करल का नाही ह्याचा विचार करायचा दिवसभर. नको, काल नको. काय रे? नाही पण तुझा राग साहजिकच होता ग. कुठल्या पोरीला वाटणार नाही आपलं लग्न थाटामाटात व्हावं, असं लग्नाच्या जोड्यात व्हावं. त्यावेळी मला एवढं काय वाटलं नव्हतं, पण आज हा कुर्ता हातात घेतला आणि एकदम लग्नाचं फिलिंग आलं ग. आपले थँक्यू तुला. तुझ्यामुळं मला माझी जबाबदारी कळली. घाई गडबडीच्या लग्नामध्ये जबाबदारीची जाणीव झाली नव्हती ग. म्हणजे वाटलं होतं हा अर्जा लग्न झालं झालं, आणि एक पोरगी आपलं घर सोडून माझ्या घरी राहायला आली. तिची जबाबदारी आयुष्यभरासाठी घ्यायची याची जाणीव नव्हती झाली मला. म्हणूनच कदाचित आपण इतकी दिवस एकमेकांपासून वेगळे होतो. हे चुकलोय ग मी. आपल्या नात्यात सपशेल चुकलोय मी. फक्त माझ्या स्वभावामुळे आपल्यातले सोन्यासारखे दिवस अक्षरशः रडत काढलेत मी. पण आता नाही. इथून पुढे तुला आणि आपल्या अमूलला जीवापेक्षा जास्त जपणार आहे मी. अर्जुन, काय रे, काय झालं? तू ठीक आहेस ना? हा ठीक आहे. मी ते कुर्त्याची फिटिंग बसते का नाही बघत होतो. बरं बरं बरं, चल मी आहे, तू आवर. आधीच्या लग्नात ज्या चुका झाल्यात ना आपले त्या सगळ्या टाळणार, आणि ह्या लग्नात तुला जे पाहिजे ते सगळं देणार आहे. माझं वचन आहे तुला. आजचा बस्ता खूप भारी झाला. मा बाबाला लग्नाच्या कपड्यात बघायची इच्छा आहे. अमोल, अरे बाळा तू इथं काय करतोय आणि काय लिहितोयस? दाखव तरी बघू बघू. थांबा बापू, अहो माझी डायरी आहे. मग आजोबा, अहो ही माझी पर्सनल डायरी आहे. बापू
म्हणजे डायरीतलं दुसऱ्या कोणी वाचायचं नसतं ते माहितीये बरं का. पण अमोल बाळा, जर आम्हाला डायरी वाचायलाच मिळाली नाही तर त्यात काय लिहिलं हे आम्हाला कसं काय कळणार? काहीच नाही बापू, दिवसभरात जे घडतं ते लिहित असतं मी. वा, म्हणजे रोज निशी लिहितोय असं म्हण की. हा बापू. पण बाळा, असं लिहिल्यानं काय होतं रे? अहो सगळी लक्षात आपतं, पुढे जाऊन मला याचा फायदा होईल ना. बरोबर. अमोल बाळा, संघर्ष माणसाला जगायला शिकवतो आणि आत्ताचा काळ तुझा संघर्षाचा काळ आहे. हे तू लिहून ठेवतोयस ना, लय भारी करतोयस बघ. अमोल बाळा, अरे तुला ह्या वयात जे कळतं ना ते कितीतरी मोठ्या झालेल्या माणसांना कळत नाही बरं का. हो, पण मला एवढ्या कमी वयात एवढा तास पण होतोय ना आजोबा. हे बरोबर आहे र. हा, पण एका अर्थानं ते पण चांगलं आहे ना, कारण ह्या गोष्टीमुळं तुला लढायची जिद्द मिळते. आणि अमोल बाळा, या लढाईत तू नक्की जिंकणार. क्या बात आहे आजोबा. बाळा, अरे पण तू बाहेर थांबवलंस सगळ्यांना. का थांबवलंस ते नाही सांगितलं. बापू ऑफिसचा प्लॅन करायचा ना आपल्याला. उद्या काय करायचं काय नाही हे ठरवूया ना आपण. बापू, गाडी एकदम फास्ट आहे बरं का. हा, बर, चला, बाकीची आपली वाट बघतायत. चला. दीपक, तुझा कुर्ता मला खूप आवडला या ठिकाणी. मग सर, चॉईस कुणाची आहे? सावकाश. काय मग कसं झालं आजचा कार्यक्रम? एक नंबर भांजे. आता पुढचं प्लॅनिंग करायचं आपण. हो, पण त्याच्या आधी हा काढा प्यायचा. हे घे उठमा मगाशी पिलाय का मी? बाळा, हा अतिशय गुणकारी काढा आहे. हा दर 2-3 तासांनी थोडा थोडा पिला ना की तब्येतीवर याचा नक्की चांगला परिणाम होतो. धर, पटकन पिऊन टाक. बाळ माझं. मुकादम, उद्या काय करायचं ठरवलंय? यस, दीपी मामा, उद्या आपण संगीत करणार आहोत. चला, मला कॉलेजमध्ये काम आहे, मी निघतो. नाही मोठी बाबा, मला माहितीये तुम्हाला नाचायला जमत नाही. नाही रे, मला जमायचं नाचायला, पण आता नाचता नाहीये. काय तू असं कर ना, तू मला डान्स सोडून काही दे. अमोल, तुझे मोठे बाबा आहेत ना, भयंकर नाचतात. हो, फक्त बघायलाच पाहिजे ना मोठी मा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.